सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका पाहायला मिळत आहेत. अनेक वाहिन्यांवरील नवनवीन विषय असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, तर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. अशातच आता स्टार प्रवाहावर आणखीन एक नवी मालिका सुरू होणार आहे, जिची घोषणा तब्बल 2 महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती आणि आता नागपंचमीच्या मुहूर्तावर या नव्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये मराठी मीडियम या मालिकेचं शूटिंग आधीच सुरू झालं होतं आणि आता मी कात टाकली या मालिकेच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मी कात टाकली या मालिकेत इच्छाधारी नागिनीची कथा पाहायला मिळणार असल्याचं समोर आलं आहे. 2 महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहाने तब्बल 8 नव्या मालिकांची घोषणा केली होती. त्यामधीलच या 2 मालिका आहेत. आता मी कात टाकलीच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोमध्ये मालिकेतील नायक आणि नायिका पाहायला मिळत आहेत. मात्र या दोघांनीही आपल्या चेहऱ्यासमोर क्लॅपबोर्ड धरल्यामुळे मालिकेत मुख्य भूमिकेत नेमका कोण दिसणार हे अद्यापही समोर आलेलं नाही. मात्र याच दरम्यान या नव्या मालिकेसाठी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. मात्र आता घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर मी कात टाकली ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? आणि घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद झाली तर तुम्हाला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.